नागपूर महानगरपालिकेने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचललं असून या पावलाअंतर्गत जे आहे ते 5 कोटी रुपयांची ही ट्री ट्रान्सप्लांटर वाहन जे आहे ते नागपूर महानगरपालिकेने खरेदी केलेलं आहे। या वाहनाच्या मदतीने जे हेरिटेज वृक्ष आहेत त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थानांतरण करणे जे आहे ते शक्य होणार आहे। राज्यातली अशा प्रकारची महानगरपालिकेकडे असलेली ही दुसरी मशीन आहे। याआधी अशा प्रकारची एक मशीन ठाणे महानगरपालिकेकडे आणि आता ही दुसरी मशीन जी आहे ती नागपूर महानगरपालिकेकडे आलेली आहे। नागपूरमध्ये अनेक ठिकाणी जे आहेत ते हेरिटेज वृक्ष आहेत। अनेक वेळा रस्त्याचे कामं करत असताना किंवा इतर विकास कामं करताना ते वृक्ष मदत येतात आणि त्यांना स्थानांतरित करत असताना अनेक वेळा ते वृक्ष जगत नसल्याचं निदर्शनास आलं होतं। हायकोर्टाने देखील या सगळ्या संबंधित जे आहे ते नागपूर महानगरपालिकेला अनेक वेळा फटकार लावतो आणि त्यानंतर आता नागपूर महानगरपालिकेनं ही ट्री ट्रान्सप्लांटर वाहन जे आहे ते खरेदी केलेलं आहे आणि कालच या मशीनच्या सहाय्याने जे आहे ते 84 वर्ष जुनं पिंपळाचं झाड जे आहे ते दुसऱ्या जागी जे आहे ते स्थानांतरित करण्यात आले आहे। अनेक वैशिष्ट्य या मशीनचे सांगता येईल। ज्यावेळी या मशीनच्या या कॅपच्या माध्यमातून ज्यावेळी एखाद झाड उचललं जातं त्यावेळी त्या मुळांना सतत पाणी मिळत राहावं अशी व्यवस्था जी आहे ती या मशीनमध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून एक झाड दुसऱ्या जागी हलवत असताना त्या झाडाला कुठलंही नुकसान होणार नाही या दृष्टीने देखील खबरदारी जी आहे ती घेतली जाते। रिमोटनं ॲक्सेस होणारं हे सगळं वाहन आहे। काल प्रायोगिक तत्वावर जे आहे ते एक पिंपळाचं झाड 84 वर्ष जुनं पिंपळाचं झाड स्थानांतरित करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे देखील या मशीनच्या सहाय्यानं जिथे जिथे विकास कामं सुरू आहेत आणि त्या विकास कामाच्या मदत येणारे झाडं जे आहेत ते हलविण्याचं काम केलं जाणार आहे। त्यामुळं एका बाजूने जे आहे ते पर्यावरणाचं रक्षण होणार आणि दुसऱ्या बाजूने नागपूर महानगरपालिकेकडून केले जाणारे विकास कामं जे आहेत ते अव्याहतपणे या मशीनच्या माध्यमातून सुरू राहणार आहे। आता या मशीनच्या माध्यमातून जे झाडं स्थानांतरित केलं ते खरंच जगतात का हा प्रश्न देखील इथून पुढे कायम असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।